आपले श्रेष्ठ आदरणीय नरसिंगराव साहेब, आपल्या संघटनेचे मुख्य सल्लागार आदरणीय पी.एन. पाटील साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय एस.एन. आंबेकर साहेब, भारताच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आदरणीय शोभाताई आरस, भारताच्या महिला संघटक आदरणीय सरिताताई नारखेडे, त्याचप्रमाणे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष परशुराम तेंडुलवार साहेब, प्रांत उपाध्यक्ष अरुण जमदाडे साहेब, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम राऊत साहेब, दीपक जोगी साहेब, गुणवंत दमल साहेब जे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे चंद्रपूर जिल्ह्याचे, कृष्णा बागुलकर, राजीव बाराते साहेब संघटक सहसंघटक, दौलत साठोणे साहेब, दशरथ ताजने साहेब, चंद्रपूर तालुका अध्यक्ष डॉक्टर सी.एम. रमण साहेब, नागपूर अध्यक्ष अनंत नाईक साहेब, चरण धकाते साहेब, भंडाऱ्याचे अध्यक्ष निळकंठ आमटे साहेब, वडोदरा तालुक्याचे अध्यक्ष बनवाडे साहेब, अध्यक्ष बल्लारपूर, बारिकराव कुसनाके, अध्यक्ष बोरपिंपरी, भारत कोबरागडे, अध्यक्ष भद्रावती, व्ही.पी. मेडाम साहेब, अध्यक्ष पूर्णा जिल्हा तालुका, गोविंदराव सावसाकडे, अध्यक्ष गडचिरोली, भास्कर नागतोडे साहेब सचिव, अशोक जिराशे साहेब, अध्यक्ष वर्धा, चंद्रमणी वासनिक साहेब, अध्यक्ष गोंदिया आणि समस्त जिल्हा कार्यकारी चंद्रपूर, त्याचप्रमाणे माझ्या सर्व बंधू भगिनी मातांनो, आणि 5 मिनिटं देता का मला? 5 मिनिटं बोलू? त्रास तरी होणार? नक्की. तसं आपण एकदा बोललोच, पण ते आमदार साहेबांच्या समोर बोललो, ते त्यांच्यासाठी बोललो. आपल्यासाठी तसं काही वेगळं बोलायचं नाहीये, पण आपल्याला जसं आपल्या सिंग साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला मी निश्चित सांगतो की आपला विजय फार जवळ आहे. तुमच्या सर्वांची तपश्चर्या, पुण्य, प्रताप, पराक्रम वाया जाणार नाही. आपल्याला लवकरात लवकर यश येणार आहे. पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आपल्याला माहिती आहे 8 वर्षापासूनचा हा संघर्ष आहे. आपलेच पैसे घेण्यासाठी आपल्याला ज्या लोकांच्या मागे भिकेचा कटोरा घेऊन हिंडावं लागतंय, ज्या लोक फुकट पेन्शन घेत आहेत, आमदार खासदार फुकट पेन्शन आहे की नाही, त्यांना आपण कटोरा घेऊन म्हणतो भाऊ माझे पैसे तुमच्याकडे द्यावं आमचे पैसे. आणि दुसऱ्या दिवशी ते काय निर्णय घेतात, खासदाराच्या पेन्शनी वाढल्या पाहिजे. आता परत खासदाराच्या 20,000 पेन्शनरी वाढणार. हा देश आहे काय? जे एका टप्प्यानं खपाव आणि दुसऱ्या टप्प्यानं मजा कराव, हे आपल्याला पटणाऱ्या गोष्टी आहेत का? या गोष्टी आपल्याला बदलवायच्या आहेत. आपल्याला समाज व्यवस्थेत बदल करायचा आहे. आपली पेन्शन तर त्यांचा बाप देईल, पण समाज व्यवस्थेत सुद्धा बदल करायचा आहे. ज्या गोष्टीला सेवा म्हणतात त्यांचा या हरामखोरांनी व्यापार करून ठेवलेला आहे. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून आपण कोणाला भीक मागत नाही, आपल्या हक्काचा पैसा मागतो. तो आपला पैसा आहे, आपण जमा केलेला आहे. आपल्या संसारात पोरा बाळांच्या चड्ड्यापासून ते पुस्तकापर्यंत सगळं करताना, भावा बहिणीचे लग्न करताना, आपल्या आई वडिलांची सेवा करताना आपण आपलं जीवन खपवलं. आणि यांच्याजवळ आपला पैसा दिला की भाऊ मी जेव्हा म्हातारा होईल तेव्हा मला वापस कर. त्यांनी तो पैसा दाबून ठेवला आणि त्यांना वाटतं की पैसे वाटल्यानं मतं भेटतात, आणि म्हणून त्यांनी आता सुरू केलं 1,500 तू घे, 3,000 तू घे आणि चालू दे, आम्ही तुला पैसे देतो आणि तू आम्हाला मतं दे. पहिल्या काळी लोक घरी जाऊन काळा पैसा द्यायचे की हे पैसे घ्या 500. आता यांनी सरकारी योजनेतून सुरू केला कार्यक्रम. बरोबर आहे का चूक आहे? मान्य आहे का आपल्याला हे? जर आपल्याला हे मान्य नसेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला सांगतो काम तुमचं होणार आहे.
आपलं काम होणार आहे, पण आपलं काम होण्यासाठी तुमच्या हाती जी चाबी आहे ती फार महत्वाची आहे, लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्ही या भाऊचं काम केलं, त्या दादाचं काम केलं, त्या ताईचं काम केलं, यांना निवडून द्या, त्यांना निवडून द्या, आणि स्वतःचा कधी विचार केला का? जो निवडून जातो तो 5 वर्ष पुन्हा काही भेटत नाही. जेव्हा मतं मागायची पाळी येते तेव्हा तो बरोबर हजर राहतो. म्हणून आपल्याला काय करायचंय? आपल्याला हे करायचंय, आपण दिल्लीतून सांगितलं, जंतर मंतरवरून सांगितलं, पूर्ण देशात सांगू राहिलो, इथे चंद्रपूरला महाकालीच्या भूमीत सांगू राहिलो, त्या ऊर्जाच्या शहरात सांगू राहिलो, ऊर्जावान लोकांना सांगू राहिलो, जो आपलं काम करेल त्याला आपली मतं. बरोबर बरोबर आहे. जर सरकारनं आपलं काम केलं तर सरकारी पक्षाला मतं आपण देऊ, त्यांना जिंकून आणण्याची जबाबदारी आपण घेऊ. पण जर त्यांनी काम केलं नाही तर 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 ती पण जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल. यावेळेस आतापर्यंत आयुष्यात तुम्ही दुसऱ्यासाठी राबले खपले, पण आता स्वतःसाठी राबायचं, स्वतःसाठी जगायचं. मान्य आहे का? मान्य आहे का? तर आता मी अरे कोणा आपल्याला पोचलं, पोरं लक्षात देत नाही. आज आपली हिंमत नाही सुनेच्या पुढे म्हणायची की मला जेवण आवडलं नाही. आहे का हिंमत आपली? जे दिलं ते गुपचूप गिळावं लागतं. मुलगा तुमचा पैसा कमवत असेल पण 500 रुपये मागायला लाज वाटते. पहिल्या दिवशी तो देतो, नंतर म्हणतो भाऊ बाबा रोज रोज पैसे कसे काय, पुढे जाता मरायला घरी थांबा ना, म्हणतो की नाही म्हणतो. ज्या लोकांना घरात दारात समाजात देशात ज्यांच्यासाठी आपण खपलो त्या लोकांनी आपल्याला मातीत घातलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून यावेळेसचा मतदान फक्त तुम्ही स्वतःसाठी करणार आहे, कोणा पक्षा पार्टीसाठी नाही. जो आपलं काम करेल त्याला आपलं मत. केवळ आश्वासनावर मत आम्ही देणार नाही, नोटा आम्ही वापरणार नाही. नोटा वापरणे म्हणजे काय? युद्धात भाग न घेणे. अरे शिखंडीने सुद्धा युद्धात भाग घेतला, मग आपण युद्धातच भाग घेतला नाही म्हणजे काय? आपलं काम केलं तर सरकारचं काम आपण करणार, आणि आपलं काम केलं नाही तर आपण युद्ध काम करणार. मान्य आहे? मान्य आहे का? ही संघटनेची भूमिका आहे. जर तुम्हाला तुमचं काम लवकर करून घ्यायचं असेल तर ही चाबी ईश्वराने तुमच्या हाती दिलेली आहे. त्या चाबीचा उपयोग करा. संघटना सरकारशी बोलेल, पाया पडेल, निवेदन करेल, काम झालं तर त्यांचं कामही करेल, नाही झालं तर मात्र त्यांचं खरं नाही. या इलेक्शन मध्ये आपण त्यांच्यासोबत राहणार नाही. दुसरी गोष्ट, आपण 2 वेळ पंतप्रधानांना भेटलो, 2 वेळ अर्थमंत्र्यांना भेटलो, केंद्रात 2 वेळ अर्थ सचिवांना भेटलो. आपण असा दरवाजा ठेवला नाही साहेब जिथं आपण माथा टेकेल नाही. प्रत्येक दरवाजात आपण डोकं घासेल आपण. तरी जरी यांना दया आली नाही तर आम्हालाही दया याचं काहीच कारण नाही. बरोबर आहे का? या वेळेस आपण स्वतःसाठी जगायचं हे आपण ठरवलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो आणखी, आपलं कर्तव्य काय. तुम्ही आज इथे इतक्या मोठ्या संख्येने जमले ही लहान गोष्ट नाहीये. बऱ्याच लांबून तुम्ही आले, स्वतःचे पैसे खर्च केले, वेळ खर्च केला, इथे आले. पण काही लोक असे आहेत, असंख्य लोक जे घरातून निघू शकत नाही. त्यांच्याजवळ येण्यासाठी पैसा नाही, त्यांच्याजवळ येण्यालायक आरोग्य नाही. अशा लोकांचे काम तुम्ही करता. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून आले, आणि म्हणून या लोकांनाही जागृत करण्याचं, त्यांच्यासाठी भांडण्याचं आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, या संघटनेचा मी कोणी कमांडर नाही. या संघटनेचे कमांडर तुम्ही आहात. तुम्हाला प्रत्येकाला सांभाळून घ्यायचं आहे, प्रत्येकाच्या घरी जायचं आहे, प्रत्येकानं 10, 20, 100 जेवढी तुमची शक्ती असेल त्या लोकांपर्यंत जायचं आहे. या देशात म्हाताऱ्या लोकांना, वृद्ध लोकांना सन्मान निर्माण करण्याचं काम आपण करतो आहोत.
त्यांची इज्जत वाढवण्याचं काम आपण करतो आहोत. या समाजात जेव्हा तुम्ही राजकीय लोकांचे भाषण ऐकत असाल, ते काय म्हणतात, आम्हाला युवा पाहिजे, तरुण पाहिजे, युवा पाहिजे, तरुण पाहिजे. ते युवा आणि तरुणाचे बाप गेले मातीत, ते त्यांना नाही पाहिजे. आपल्याकडे पद्धत आहे, कोणाला लाच लागली तर आपण पाया पडतो तीनदा. हे ओलांडून जातात तर यांच्या लक्षात येत नाही आपण कोणाला ओलांडलं. हे आपण खपवून घेणार नाही. देशात वृद्धाचा सन्मान कसा निर्माण करायचा हे आपण ठरवणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, माणसाला सन्मान कशाने मिळतो. एक तर तुमच्याजवळ पैसा पाहिजे, तुमचा सन्मान वाढतो. एक तर तुमच्याजवळ ताकद पाहिजे, म्हणजे तुमचा सन्मान वाढतो. आपल्याजवळ पैसा नाही, ताकद नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही, मग आपला सन्मान कसा वाढणार. आपला सन्मान फक्त एका गोष्टीने वाढणार आहे, ती म्हणजे आपली एकी, आपल्या एकीचं बळ. ही एकी आपण ठेवायची आणि एक मुठीने हे सिद्ध करायचं की या देशाचा नागरिक, ज्येष्ठ नागरिक, श्रेष्ठ नागरिक जे ठरवेल तसं या देशाचं राजकारण फिरेल. हे तुम्हाला ठरवायचं आहे. तेव्हा तुमची किंमत वाढेल, नाही तर आपल्याला कुत्र विचारणार नाही. खोटं आहे खरं भाऊ, खोटं आहे का. म्हणून आपल्याला हे एकीचं बळ टिकवायचं आहे. संघटना वाढवा. यामुळे की राऊत साहेब श्रीमंत होणार नाही. हे जे लोक प्रामाणिक बसलेले, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करणारे लोक आहेत, त्यांना साथ द्या. तुमच्यातले जे प्रतिभावान लोक आहेत, पुढे या. तुमच्या आयुष्याचे शेवटच्या क्षणात ईश्वराने आपल्याला ही संधी दिली आहे की बाबा रे, तू आतापर्यंत ऐहिक जीवनात सगळं काही करून बसला. मायबापाची सेवा केली, पोरांना शिकवलं, चड्ड्या घेतल्या, त्यांना पुस्तकं घेतली, त्यांचे कपडे घेतले, उधारी केली, उसणं केलं, पासणं केलं, कर्ज काढले. आता तुझ्या दुसऱ्या जीवनाची, स्वर्गातली किल्ली तुमच्या हातात आहे. आपण जे करतोय ते आपल्या दुसऱ्या मार्गासाठी, परमार्थाच्या मार्गासाठी सुद्धा करतोय. कारण सर्वांच्या कल्याणामध्ये आपलं कल्याण आहे. आपलं एकट्याचं कल्याण फायदा आहे का काही. अशोक राऊतचं कल्याण झालं म्हणजे काय, असे तर किती त्यांचे झाले कल्याण. जनतेचं कल्याण कशात आहे हे आपल्याला बघायचं. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून लढायचं आहे. यासाठी आपण आज शपथ घेतोय की जर आपलं काम सरकारने केलं तर आपण सरकारचं काम करू. महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या अगोदर, नाही तर आपण काम करणार नाही. मान्य. आजच्या या सभेचा हाच संकल्प आहे. एवढंच बोलतो, जास्त बोलणार नाही, कारण आता भरपूर आपण जेव्हा वित्तमंत्र्यांना, निर्मला सीतारामनजींना भेटलो तेव्हा अर्धा तास सखोल चर्चा झाली. त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या, आपण त्याच्यावर सोल्युशन सांगितलं. आपण साधे लहान लोक नाहीये तुम्ही, आपण त्याच्यावर सोल्युशन सांगितले. कारण त्यांच्या डोक्यात हजार विषय असतील, आपल्या डोक्यात 8 वर्षापासून खाताना, पिताना, झोपताना एकच विषय, राष्ट्रीय संघर्ष समिती आणि EPS 95 पेन्शन. जेव्हा आपण त्यांना सिद्ध करून दिलं की आपल्या पैशातून, आपल्या व्याजातून आपल्या मागण्या पूर्ण होतात, तेव्हा त्यांनी हेही म्हटलं की जर गरज पडली तर आम्ही सुद्धा मदत करू. फार मोठी गोष्ट आहे. त्यांना आपण सांगितलं की श्रमयोगी मानधन योजनेमध्ये तुम्ही 100% अंशदान करता, UPS मध्ये 18.5% करता, मग आम्ही तुमचे सावत्र लागतो का. आम्हाला तुम्ही फक्त 1.16, फक्त 1%, 1.25% नाही, एवढी मदत देता. तुमची मदत वाढवा. आम्ही तुमचे सावत्र नाहीये. इंग्रजाच्या काळात फॅक्टऱ्या त्यांच्या होत्या आणि मजूर भारताचं होतं, म्हणून हे भेदभाव होते. आज मजूरही भारताचं आहे, फॅक्टऱ्या भारताच्या आहेत, मग हा भेदभाव का. जेव्हा त्यांना ह्या महिलांनी सांगितलं, आपल्या आरासताईंनी, सरिताताईंनी, की मॅडम बुलढाण्यामध्ये 2090 दिवसापासून सतत रात्रंदिवस साखळी उपोषण चालू आहे. शेकडोच्या संख्येने वृद्ध लोक तिथं बसतात. रोज फोटो पाठवले जातात, रोज मोदीजींना आणि त्यांना निवेदनं दिली जातात. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं
त्या म्हणाल्या, बापरे 2000 दिवसापासून 2090 दिवसापासून मी तुम्हाला विनंती करते की ते आंदोलन तुम्ही बंद करा, लोकांना त्रास देऊ नका, तुमचं काम आम्ही लवकर करतो. आम्ही त्यांना सांगितलं, मॅडम आम्ही इतके आता भोगलेलं आहे की आमचा कोणावरच विश्वास नाही. तुम्ही चांगले आहात, ठीक आहे, तुमच्या भावना चांगल्या आहेत, सगळं ठीक आहे, पण आमचा आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही. आमच्या घरात आमच्या पोरावर विश्वास नाही, आमच्या भावावर विश्वास नाही, आणि तुमच्यावर तर मुळीच नाही. त्यामुळे जोपर्यंत आमच्या खात्यात पैसा येत नाही तोपर्यंत उपोषण बंद होणार नाही. पुष्कळ लोक म्हणतात, काही संघटना छोटूक फुटूक त्या म्हणतात ते राऊत साहेब फार काय वाईट करतायत, काहीतरी करतायत, त्यांना काय गरज आहे, ते कशाला इथं आले, ते कशाला लोकांचं हे करतात, त्यांना पेन्शन आहे. अरे भाऊ, काही नाते बिना मतलबाचे असतात. आपल्याला त्याची सवय नाही राहिली बिना मतलबाचे नाते पाहायचे. पण उदाहरण आहेत आपल्याजवळ. रामाला वनवास झाला होता, बरोबर आहे, झाला होता का? रामाला वनवास झाला होता, लक्ष्मणाला झाला होता का? लक्ष्मणाला वनवास झाला होता का? मग तो त्याच्यासोबत 14 वर्ष वनवासात गेला, त्याचा प्रत्येक युद्ध लढलं लक्ष्मणाने. मग तेच नातं आपलं आहे. तुम्ही माझे राम आहे आणि मी तुमचा लक्ष्मण. हे नातं आहे आपलं. प्रत्येक नात्यात पैसा, अरे बायको केली की हुंडा, कशाला? पैशाच्या याच्यावर होतं का सगळं? नाही होत. काही गोष्टी अशा आहेत की ज्या मनातून तळमळीने येतात आणि ते करणं आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक गोष्टीत व्यवहार पाहणं हे योग्य नाही. म्हणून मी सांगतो, आपल्यासाठी आपला पेन्शनर आपलं दैवत आहे, आपला राम आहे. आणि त्या रामाला त्याची अयोध्या मिळवून देणं, त्या रामाला त्याची सीता मिळवून देणं हे लक्ष्मणाचं काम आहे आणि ते त्याचं कर्तव्य आहे. त्याला काही मिळणार नाही, त्याचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आपण करतोय, त्यात काही भेदभाव करण्याची गरज नाही. आणि म्हणून आपल्या या नात्याने आपण पुढे जाऊ. कोणाचा काही स्वार्थ नाहीये, कोणाला तुमच्यापासून काही घ्यायचं नाहीये. तुम्हाला वाटलं संघटनेला काय द्यायचं ते द्या, आणि नाही तर देऊ नका. पण तुम्ही एकमेकांची साथ सोडू नका. तुमचं बळ फक्त एकीचं बळ आहे, नाही तर आपल्याला सगळ्यांनी शेळ्या मेंढ्यासारखं हाकलं राजावं. कोणी आपलं नाही, आपणच आपले. हे भाऊ, दादा, चाचा, मामा सगळे घरी. तुम्हीच तुमचे अत्तदीप भव भगवान बुद्ध म्हणून गेले. तुमचे दिवे तुम्हीच, तुमचा दीप तुम्हीच. आणि म्हणून आपल्याला एकीचं बळ दाखवायचं. शेवटी आपल्या संघटनेत कामगार आहे. कामगार, त्याला इंग्रजीत भले आपण इंजिनियर म्हणू, अभियंता म्हणू, पण प्रत्येक कामगार हा भारताचा इंजिनियर आहे. त्यांनी भारताची कुठली ना कुठली कृती करून दाखवलेली आहे, कुठली ना कुठली मोठी गोष्ट घडवलेली आहे. बऱ्याच मशिनरी चालवल्या आहेत, फॅक्टऱ्या चालवलेल्या आहेत. आणि म्हणून आज इथे महाकालीच्या या पवित्र भूमीत आज आपली सभा इंजिनियर्स डेच्या दिवशी होते. आज आंतरराष्ट्रीय इंजिनियर्स डे आहे. आणि त्याची मी आपल्याला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. भाऊसाहेब, आमदार साहेब, आमचा प्रश्न असा आहे की आम्ही सगळे भारताचे इंडस्ट्रियल वर्कर्स, बीडी वर्कर पासून ते ONGC HAL पर्यंत, शिपयार्ड पर्यंत जेवढे काही इंडस्ट्रियल सेक्टर भारतात आहे, ते प्रायव्हेट सेक्टर असो, सेमी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं किंवा स्टेट गव्हर्नमेंटचं कोणत्याही असो, किंवा केंद्र सरकारचं उद्योग असो, या सगळ्या लोकांनी दर महिन्याला पहिले 415, मग 541 आणि आता 1250 रुपये दरमहा पेन्शनसाठी ते भरतायत.
त्यांनी हयात या पैशांसाठी पैसे भरलेले आणि जर त्याचं मूल्यांकन केलं की यांनी किती पैसे भरले ते मूल्यांकन जवळपास 15 ते 20 लाख रुपयाच्या वर येतं। एवढे पैसे भरल्यानंतर आज त्यांना जी पेन्शन पूर्ण भारताचे ती सरासरी 1171 रुपये, म्हणजे तुम्ही आयुष्यभर पैसे भरून तुम्हाला पेन्शन किती 1150 1171। आणि ज्या लोकांनी पैसे भरले नाही त्यांना 3000 रुपये कोणाला ज्येष्ठ नागरिक भत्ता, आता तुम्ही लाडकी बहीण सुरू केली, लाडका भाऊ सुरू केला, म्हणजे आमचे पैसे सरकारने दाबले आणि इतरांना वाटतात। आमच्या देशात आपल्या देशात आम्हाला असं वागवलं जातं की आम्ही कसे काही तुमचे मतदारच नाही। मतदार कोण 1500 वाले, ज्यांचे 20 लाख रुपयाचं मूल्यांकन असलेले पैसे तुमच्याकडे आहेत ते पैसे कसे काही तुम्हाला इंग्रज लोकांना भारतीयाकडून वसूल केलेली रक्कम वाटते। बरोबर आहे का तुझे? बरोबर आहे का? मला शपथ सांगतो माहिती तुम्ही कोणत्या पक्षाचे, पण जे पक्ष ज्या कोणी पक्षाचे असाल, ज्या कोणी पक्षाचे असाल, मला असं म्हणायचं तुम्ही आमच्या पक्षाचे व्हा आणि आमच्या या गरीब लोकांचा प्रश्न सरकारकडे तुम्ही लावा। कारण असं नाही की हा प्रश्न कोणाला माहित नाही। आम्हाला आदरणीय प्रधानमंत्र्यांनी 2 वेळ चर्चेला बोलावलं, अर्धा तास चर्चा झाली। आम्हालाही वाटतं मोदीजी आहे ते मुमकिन आहे, नाही असं नाही, त्यांच्या भावना पॉझिटिव्ह आहे। त्यांनी सांगितलं कमांडर साहब मैं आपके साथ हूं, आपका काम करूंगा। सिंग साहेब तिथे होते, 2 वेळ सकारात्मक चर्चा झाली साहेब, पण अजून काही झालं नाही। त्याच्यानंतर निर्मला सीतारामनजीशी आता यांनी 30 तारखेला अर्धा तास बैठक झाली, वित्त सचिवांशी बैठक झाली, म्हणजे तिजोरीच्या मालकाशी बैठक झाली, तिजोरीच्या मुनींशी झाली, तिजोरीच्या बाबूशी झाली, तरी पण आमचं तुमच्यावर असलेलं कर्ज तुम्ही काही फेडायला तयार नाही। बरोबर आहे का चुके? या लोकांपैकी भारतभरात कमीत कमी रोज 200 लोक मरतात, 78 लाख गुटाळ लोक आहेत, किती? आणि कार्यरत कर्मचारी 7.5 कोटी आहे, जे तुम्हाला दर महिन्याला अंशदान देतात। जर या लोकांचा प्रश्न सुटला नाही तर पुढे काय? सरकारला किंवा जे कोणी तुमच्यासारखे मोठे पॉलिटिकल धुरींदर लोक आहेत, आम्हाला त्या क्षेत्रातलं जास्त कळत नाही, तर त्यांना असं वाटतं म्हातारे लोक काय करतील। पण आम्ही आता ठरवलं भाऊ, जोपर्यंत आपलं बोट चालतं तोपर्यंत आपण म्हातारे नाही। बाकी कुठलाही अवयव चालला नाही तर चालेल, पण बोट चाललं पाहिजे। बरोबर आहे की नाही? आणि आता याचा उपयोग आम्ही महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये करणार। आम्ही हे म्हणत नाही याला मत द्या का त्याला मत द्या, सरकारने आमचं काम केलं तर सरकारला मतच मत, आणि नाही दिलं तर मग बाकीचं मी काय बोलू, बाकी सगळे समजदार आहे ना। तर असा प्रश्न आहे भाऊ, महाराष्ट्रामध्ये 13 लाख रिटायर्ड परिवार आहेत, 13 पाची उजळणी विसरले का? 13 पाची 65 आणि 1.5 कोटी लोक जे आज अंशदान करतायत। मी हे म्हणत नाही, कार्यरत लोकांच्या हाती पैसा असताना कुंदनवर साहेब कोणी आपलं ऐकत नाही, पण 10% लोक तर 100% ऐकतील। पण 1.5 कोटी पैकी 10% म्हणजे 15 लाख गुणिले 3, 1 कोटी मतं फिरवण्याची शक्ती या लोकांची आहे। आणि आम्ही ठरवलं भाऊ, आपण गरीब लोक या भानगडीत पडू नये। बरोबर आहे की नाही? पण आपण स्वतः काही करायचं नाही, सरकार काय करतं त्याच्यावरची प्रतिक्रिया आमची असेल। बरोबर आहे का? तू काय
सरकारने आमचं काम केलं, प्रतिक्रिया पॉझिटिव्ह. सरकारने काम नाही केलं तर प्रतिक्रिया निगेटिव्ह. न्यूटनचा थर्ड लॉ, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन टू द ऍक्शन. म्हणून ऍक्शन घेणं आपलं काम आणि रिॲक्शन देणं आमचं काम. बरोबर आहे का चूक आहे? हा असा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून भाऊ मी आपल्याला विनंती करतो, आपण आमचे नुमाइंदे म्हणून, आमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून भारत सरकार, महाराष्ट्र सरकार जिथे आपले हात पोहोचतील तिथपर्यंत आमचा लहान आवाज गर्जना म्हणून पोहोचवा. काय होतं, बैल गेल्यावर झोपा करण्यात काही अर्थ आहे का? एकदा तुमचं इलेक्शन झालं तर मग तुम्ही अनालिसिस करत बसता, असं कसं झालं? बरोबर आहे की नाही? लोकसभेत असंच होईल, लोकसभेत सुद्धा असंच झालेलं आहे. थोड्याफार प्रमाणात जेवढे काही कारण असतील त्यातलं एक कारण इतकी असतं निश्चित आहे, हे आता तुमच्या जे कॅल्क्युलेट करणारे मोठे पॉलिटिकल अनालिस्ट आहे त्यांच्या लक्षात आता येत आहे. कारण संख्या खूप मोठी आहे आणि ही संख्या किती आहे, ही 500 रुपयाला 1,500 रुपयाला विकल्या जाणारी संघटना नाही. हे लोक 1,500 रुपयात तिथे घेतल्या जात नाही. कारण यांनी जे काळाचे पांढरे केले ते उन्हात केले नाही, अनुभवाने केले. बरोबर आहे का तुझं? फंडात 10 लाख कोटी रुपये आहेत. आम्ही आता परवा वित्त मंत्र्याशी 30 तारखेला चर्चा केली. किती? 10 लाख. मला ती संख्या लिहिता येत नाही, तुम्हाला लिहिता येते? नाही. 10 लाख कोटी आमच्या फंडात आहे. त्याचं व्याज दरवर्षी जवळपास 1 लाख कोटी येतं आणि 1 लाख कोटी रुपये दरवर्षी कॉन्ट्रीब्युशन येतं. तरी तुम्ही म्हणता आमच्याजवळ पैसा नाही. हा जोक आहे, मजाक आहे. आमच्या जिंदगीशी ज्या लोकांनी पैसे भरले त्यांच्याशी मजाक आहे. आणि मला ही नीतीच कळत नाही की पुण्याचं घ्यायचं साताऱ्याला दान करायचं. आता हे आपलं घेतलं की नाही, दान कुठे चालू आहे? भांडे कुंडे घ्या, कामगार किट घ्या, 1,500 रुपये घ्या. अरे बाबांनो, फुकट दिल्यानं कोणी मत देत नाही हे मागच्या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांच्या लक्षात आलं. बरोबर आहे की नाही? फुकट दिल्यानं कोणी मत देत नाही. मत देण्यासाठी तुम्हाला तुमची बाजू भक्कम ठेवावी लागते, वैचारिक. ती तिथून निसटले की मत पैशावर मत मिळत नाही. लोक जास्त हुशार आहेत, ते पैसेही घेतात आणि ज्याला मत द्यायचं त्यालाच देतात. जेवढा भाऊ तो आमचा विषय नाही. माझ्या एवढंच मला बोलायचं आहे. आमच्याकडे पैसा आमच्या फंडात भरपूर आहे. यावेळेस निर्मला सीतारामनजींनी आम्हाला सांगितलं तुमच्या फंडातला पैसा कमी पडत असेल तर मी सुद्धा पैसा द्यायला तयार आहे. इथपर्यंत बोलणी झाली. पण जोपर्यंत आमच्या खात्यात पैसा येत नाही तोपर्यंत आमचा कोणावरच विश्वास नाही. बरोबर आहे? आणि म्हणून ही संघटना आता कंबर कसून तयार आहे हरियाणाच्या इलेक्शनसाठी आणि महाराष्ट्राच्या इलेक्शनसाठी, झारखंडच्या इलेक्शनसाठी आणि उत्तर प्रदेशच्या 10 असेंब्ली इलेक्शन. लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. 27 राज्यात भाऊ आमची संघटना आहे. जिल्हा स्तरावर आहे, तालुका स्तरावर आहे. आणि म्हणून आम्हाला लाईटली घेऊ नका. आमचा म्हातारपण आहे. या म्हातारपणाचा सन्मान करा. ईश्वर तुम्हाला भरभरून देईल. आणि या म्हातारपणी जर आमचा अपमान झाला तर आमचा श्राप लय भयंकर आहे माहिती. बरोबर आहे नाही? 2 नारे देऊ. आमचा पाहू किती लोक म्हातारे आणि किती तरुण येते. म्हातारे लोक हात उचलू नका, हात दुखू शकतो. ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. आमचा भाऊ आमच्या संघटनेचा नारा आहे ज्येष्ठ भारत. आमचं असं म्हणणं आहे की भारत देश जगातला सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ देश आहे. आणि या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ देशाचे आम्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून आमचा नारा आहे ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. ज्येष्ठ भारत ज्येष्ठ भारत. या कोपऱ्यात 2-4 म्हातारे बसलेलेच आहेत.
अरे म्हातारे नाही बाबा, बोट चालतो ना बा, एवढंच बोलतो, 2 शब्द संपवतो. जांभेकर साहेब, शोभाताई आरस, सरिताताई आरस, अरुण जुमळेताई, परशुराम पिंडुराजी, प्रकाश राठोडजी, पुरुषोत्तम राऊजी, मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, उपस्थित सर्व देशाच्या निर्मितीमध्ये ज्यांनी आपली जवानी खपत हा देश मोठा करण्यामध्ये ज्यांनी सहकार्य केला, घाम गाळला, ते सर्व माझे देशभक्त बंधूंनो, सर्वांना माझा नमस्कार. आता मी भाषण द्यायच्या अगोदर तुम्ही नारा दिला, किशोर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आता हा कधी वेळ द्या तुम्ही? आता तुम्ही सगळ्याला आगे बढ़वत गेले, तुम्ही मात्र मागे राहत गेले. आणि रावसाहेब तुम्ही सांगत होते कोणत्या पक्षाचे, हाही विचारलं तुम्ही, आणि तुम्ही दुसरं बोलता बोलता हे बोलून गेले की गरीबाचं हे आम्हाला काम नाही आहे. तुमच्या थोडं माहितीसाठी सांगतो की मी सुद्धा फुटपाथवर बसून टोपल्या विकणारा आईचा मी मुलगा आहे, कष्टकरी आईचा मुलगा आहे, त्याचा मला अभिमान आहे. घामाचे दाम मिळाले पाहिजे ही भूमिका आमची पहिलेपासूनची आहे. आणि तुम्ही हे सांगितलं की मी तर खरं म्हटलं तर तुम्ही या सर्वांचा देणेकरी आहे. साहेब एका जन्माचा देणेकरी नाही तर मी 7 जन्माचा देणेकरी आहे. कारण की ज्याच्या मागे पक्ष नाही, ज्याच्या मागे कोणताही गाव फादर नेता नाही, ज्याच्या मागे जात नाही, ज्याच्या मागे पैसे नाही, त्या माणसाला मात्र या लोकांनी, या कष्टकरी लोकांनी देशातल्या सर्वाधिक अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून पाठवलेला आहे. 73,000 मतांनी निवडून पाठवलेला आहे. महामहिम राष्ट्रपतींना जेव्हा भेटायला गेलो 6.5 मिनिटं ते हेच बोलत राहिले. आणि हे खरं आहे की मी जेव्हा पुरुषोत्तम भाऊला विचारलं की 95 कसं, कारण की अनेक लोकांना 90 माहिती आहे, 95 कसं, मग त्यांनी सांगितलं की 95 असं की आमचा हा लढा 95 पासून सुरू झालेला, 95 पासून सुरू झाला म्हणून याला तुम्ही 95 दिला. मग माझ्या मनात असं आलं, तुमची ती परिभाषा जरी असेल पण मग मी वेगळा विचार केला की साधारणतः 65 म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये थोडी तफावत आहे, पण बऱ्याच ठिकाणी 65 हे ज्येष्ठ वय पकडल्या जाते डॉक्टर लोकांसाठी वगैरे. 65 वय आहे, 65 वर्ष ते आणि साधारण 30 वर्ष आपल्या या लढ्यावर झाले. 65 + 13 95 असं 95. आणि हे खरं आहे की तुम्ही 30 वर्षापासून एखादी संघटना लढाई लढते आहे, आपल्या राष्ट्र मागण्या मागते आहे, आणि त्याच्यामध्ये या संघटनेचे कर्मांडर सारखे लोक ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर ज्येष्ठ श्रेष्ठ भारत नारा देणारे लोक प्रधानमंत्र्यांच्या बैठकीसोबतच झाली म्हणून समाधान व्यक्त करत आहे. आणि ज्येष्ठ श्रेष्ठ भारत हा कधी होणार, ज्येष्ठ श्रेष्ठ भारत कधी होणार? मी असं म्हणेल की एखाद्या देशाची तुलना कशावर होऊ शकते श्रेष्ठ? एखादा कोणी म्हणेल की ज्या देशाचा जीडीपी वाढतोय त्या देशाला श्रीमंत आहे तो देश म्हणून तो श्रेष्ठ आहे. कुणी म्हणेल ज्या देशामध्ये साधन संपत्ती खूप आहे म्हणून तो देश श्रेष्ठ आहे. कुणी म्हणेल की त्या देशामध्ये सुंदरता अधिक आहे, शिक्षण अधिक आहे म्हणून तो देश श्रेष्ठ आहे. परंतु मी समाजातला कार्यकर्ता एका टोप लिहिणाऱ्या आईचा मुलगा म्हणून म्हणेल की ज्या देशामध्ये श्रेष्ठांचा सन्मान होतो तो देश श्रेष्ठ आहे. आणि जोपर्यंत तुमचा सन्मान होत नाही तोपर्यंत हा देश श्रेष्ठ होऊन त्याच्यावर मान्य नाही. राऊत साहेब, मात्र एक गोष्ट मला वाटली, तुमचं भाषण देताना मला एक मनामध्ये विचार आला. मागण्यांवर मी नंतर विचार केले, जसं बोलेल जसा ग्रॅज्युएट काउन्सिलचा एक आमदार राहतो, शिक्षकांचा आमदार राहतो, कलावंतांमधून राहते राज्यभर, तसा या श्रेष्ठ लोकांचाही एक प्रतिनिधी त्या विधानसभेमध्ये असला पाहिजे जेणेकरून मोठी संख्या. आणि यासाठी म्हणून निश्चितपणे आपल्याला काम करावं लागणार. तुम्ही हेही सांगितलं की तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात हे माहित नाही,
मला माझे कदाचित मी आता तुमच्याकडे भाषण पाठवेल, कारण की मी अपक्ष आहे. अपक्ष जरी असलो आणि मला वारंवार थांबवण्यात जरी आलं असेल तरी पण माझ्याही नावाने रेकॉर्ड आहे. ते रेकॉर्ड असं आहे की बिहारचे काही आमचे आमदार लोक भेटले होते, बोले हम बिहार वाले बहुत आगे है. कैसे आगे? बोले हमने एक ही आदमी को 3 बार मुख्यमंत्री बनाया. बोला तुम्हारे से आगे हम है, हम 3 बार एक ही टर्म में 3 अलग अलग लोगों को मुख्यमंत्री बनाया. तो मी आहे. तर त्या निश्चितपणे या ज्या मागण्या या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक नाही तर आपल्याला जाणीवपूर्वक या मागण्या कशा मान्य करून घ्यायच्या या दृष्टिकोनातून आपल्याला रणनीती असणार. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, मला ते जवानों का जहां से आना जाना, ते जवानों का जहां से आना जाना है, ये हमें वही लगाना है. इबादत की जगह तू हमें ना बता, हम जानते हैं शीश कहाँ झुकाना है, हम जानते हैं शीश कहाँ या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता. आणि म्हणून आज तुम्ही विदर्भस्तरीय अधिवेशन घेतलं, तुम्ही जोशपूर्ण भाषण दिले, मी जोशपूर्ण भाषण देतोय, उद्या प्रेस नोट येईल आणि हे होईल, हे असं नाही आहे. परंतु निश्चितपणे तुम्हाला जो आपल्याला जो प्रवर्तनाचा अधिकार मिळालेला आहे तो अधिकाराचा वापर आपल्याला करायचा. आणि मी हे म्हणेल की आपण सर्व कामगार वेगवेगळ्या ठिकाणी देशाच्या निर्मितीमध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की बोटाचा प्रयोग कसा करायचा, कुठं काढी टाकलेलं, कोणती मशीन बंद होते हे त्यांच्यापेक्षा जास्त दुसऱ्याला कोणाला माहित राहू शकत. एकदा असं झालं, माझा एक मित्र होता, त्याचे राईस मिल होती, त्याच्या राईस मिलवर गेल्यानंतर त्याच्या एखाद्या वृद्ध तिथे असलेल्या कामगारासोबत जमत नव्हतं. त्यांनी म्हटलं की तू उद्यापासून कामाला यायचं नाही, काही थोडं वाजलं झालं. ठीक आहे भाऊ, ठीक आहे, मला काही अडचण नाही, मी उद्यापासून येत नाही. फक्त म्हणजे एक काम करतो, मी शर्ट आहे म्हणजे माझं शर्ट जाऊन घेऊन येतो, शर्ट आहे ते घेऊन येतो म्हणजे ठीक आहे, जाऊन घेऊन येतो. तो शर्ट आणायला गेला, त्याला मशीन मध्ये कोठं बोट टाकलं माहित नाही, ते मशीनच चालू होत नव्हतं. हे तुम्हाला माहित आहे. आणि मताधिकाराचा प्रयोग करत असताना निश्चितपणे सरकारची जाणीव भूमिका सरकारची हे असलंच पाहिजे की एखाद्या आपल्या एका मोठ्या वर्गात ज्यानं देश सेवा समाज सेवा करत समाजाला सुखी करण्यासाठी ज्यांनी आपला घाम वाळला, कष्ट दिला, आपल्या जीवनातला वेळ दिला, त्याला आपण जीवन सुसह्य करण्यासाठी आपण 1100 1150 रुपये पेन्शन देतो, हे काही योग्य नाही. हे खरं आहे, हे खरं आहे की वयश्री योजना आहे, वृद्ध कलावंत योजना आहे, बाकीच्या योजना आणते, त्या योजना आणण्याबद्दल तुमचाही ऍक्सेप्ट नाही. बेटा थांबा ना, तर विधानसभेची बोलू देत नाही ना, गरीबाचा लेकरा म्हणून असं करता का? येत होतं बोलू द्यायचा, आपण सगळे कष्ट केले काम करा. विधानसभेची बोलायला लागलं बोलूच देत नाही, अपक्ष आहे बस आमचे भरतीच वाजवत. मतं घेताना माझं जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं तर विमान ठेवते माझ्याकडे, नागपूरच्या एअरपोर्टवर 3 विमान, गुवाहाटीला 2 विमान, मुंबईला 2 विमान, आणि बोलावं तर बोलूच देतात, अध्यक्ष घंटीच वाजवत असा. तर निश्चितपणे, परंतु रावसाहेब आता हा शेवटचा कालावधी आहे. आता आमची बी पुढच्या महिन्यात तसं आता ग्रेस पिरियड मिळाला, राष्ट्रपती राजवट नसती लागली तर आता कोणा पडणंच लागला असता. नवरात्राच्या नंतर कधीतरी 10 तारखेला लागेल. परंतु तुम्ही मात्र एक गोष्ट चांगली बोलली, मला आवडली तुम्ही. पहिली बॅटिंग तुम्ही केली, जोरदार केली, याच्यापेक्षा जास्त बॅटिंग तुम्ही करणार आहे. आता मी सुद्धा तुम्हाला हेच म्हणतो की मी बॅटिंग आता एक पहिली केली, दुसऱ्या बॅटिंगसाठी तुम्ही आशीर्वाद द्या. निश्चितपणे महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या हिताचे कायदे कसे करेल त्यासाठी मी तुमच्या सोबत असणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. पूर्ण सर्व जे या ठिकाणी पेन्शन धारक आहे त्यांना शुभकामना देतो. मी सरकारला पत्र लिहिलं की काही अनेक ठिकाणी पेन्शन ज्यांनी व्याज घेतलं त्यांची पेन्शन आहे 1000 रुपये, 1200 रुपये, 700 रुपये, असे अनेक विभाग आहेत ज्याच्यामध्ये फार कमी पेन्शन आहे. आणि सरकारचाच कायदा आहे की 2.5 लाखाच्या पर्यंतच्या उत्पन्न लोकांना तुम्ही लाडकी बहीण योजना लागू करायची, आणि तिकडे दुसरीकडे मिळता की पेन्शन धारक असेल तर त्याला लाडकी बहीण योजना लागू नाहीये. कसं होतं? सरकारच निश्चितपणे विरोधाभास करते. आणि हे खरं आहे की हे 10 लाख कोटी रुपये तुमचे
सरकार जो असल्यामुळे त्या पेट्या वाटपाचा मागे पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम झाला होता. त्या पेट्या वाटपाचा पण कार्यक्रम हा तुमच्या पैशातला. तुम्हाला पेट्या नको, तुम्हाला सन्मानाची सन्मान निधी मिळाला पाहिजे, जेणेकरून या कालावधीमध्ये आपल्याला लागणाऱ्या, आपल्याला इच्छा वाटणाऱ्या गोष्टी उद्या आपल्या मुलासमोर, कुटुंबियांसमोर इतरांकडे हात पसरवण्याची गरज नाही आहे. मी एकच मिनिट घेतो. साहेब, माझी आई फुटपाथवर टोपल्या बसून विकते. टोपल्या विकणारा यायचा मुलगा. मी ज्या दिवशी आमदार म्हणून निवडून आलो, त्या दिवशी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हा आपल्याशी रिलेटेड आहे म्हणून सांग. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काही दिवसांनी तिने हात पकडून मला घेऊन बसली आणि ती म्हणू लागली, किशोर तुला आज काही मागायचं आहे. मला वाटतं ती माझी निरक्षित आहे. जन्मभर ती सराफाच्या दुकानाच्या समोर लोकांना सोनं घेत असताना पाहत होती. मला वाटतं ती बनेल की 3 तोळ्याच्या पाटल्या घेऊन दे, 2 तोळ्याची देखदारी घेऊन दे, 3 तोळ्याची चपलाकटी घेऊन दे, इतर कुठला दागिना घेऊन दे, किंवा हे म्हणेल किंवा पुढे मला फिरायला जायचं आहे. त्या आईने मला सांगितलं, किशोर अशी व्यवस्था कर चंद्रपूरमध्ये की कोणताही माणूस उपाशी राहता कामा नये. ही एक निरक्षर आई माझी टोपल्या विकणारी आहे. या शहरामध्ये कोणताही माणूस उपाशी राहता कामा नये. मी थोडा विचार करतो. म्हणत काय अम्मा, तुला आम्ही अम्मा म्हणतो, तू म्हणत काय म्हणजे गावातला कोणताच माणूस उपाशी राहिला पाहिजे असं तू व्यवस्था कर. तो मनामध्ये विचार आला. मी म्हटलं, कारण की आपण 10,000 लोकांना जर खाऊ घालायचं असेल, एका दिवसात क्लब ग्राउंड बुक केलं, 10,000 कशाला, 15,000 लोक जेवायला. परंतु एकही माणूस उपाशी राहू नये. तुम्हाला आता कोणाला राजा समजते का काय समजते? पहिले राजा गावामध्ये दौंडी पिटवायचा. कोणी उपाशी असेल तर घरी मग त्याच्या राजवाड्यात. परंतु तो मनामध्ये प्रश्न नेहमी येत राहायचा. आणि त्याचं एक उदाहरण असं घडलं. कोरोना आला आणि कोरोनाच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. एक वृद्ध दाम्पत्य आपल्यासारखं ज्यांनी कंपनीमध्ये काम केलं होतं, कष्ट करणारा, एका कार्यक्रमाच्या निमित्तानं बॉम्बे प्लॉट म्हणून इंदिरानगरला एक एरिया आहे, त्या एरियामध्ये मी गेलो आणि त्यांनी जेव्हा मलाच विचारलं, जोरगेवार कोण आहे? म्हटलं मी आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही दोघं नवरा बायको, आम्ही एका कारखान्यामध्ये काम करायचो, कष्ट करायचो आणि आता माझ्याने होत नाही. आणि स्थिती अशी आहे की आम्हाला मुलं बाळ नाही. वार्डातले लोक आम्हाला जे देऊन आणून देतात ते खातो, कधी उपाशी राहतो. स्वाभिमानी माणूस ज्यांनी जन्मभर कष्ट केले, आपल्या हाताने सेवा केली, त्याला लोकांच्या समोर हात फैलवायला बरोबर वाटत नाही. त्या दिवशी मात्र मनामध्ये विचार आला, तशी कितीतरी लोक असेल. आणि हे पाहून कदाचित त्या फुटपाथवरच्या माझ्या आईने हे दुःख पाहून तिने मला हे म्हटलं असेल की किशोर अशी व्यवस्था कर. आणि साहेब, राऊसाहेब, मी त्या दिवसापासून दुसऱ्या काही दिवसानंतर आम्ही 10 लोकांपासून ती अम्मा का टिफिन व्यवस्था सुरू केली. आज 250 लोकांच्या घरी अम्मा का टिफिन पाठवतो. त्यातले अनेक लोक आपल्यासारखे कामगार ज्यांनी कष्ट केले असते. ही स्थिती असते. आणि म्हणून हे बदलावायचं असेल तर तुमच्या हक्काचे जे पैसे आहेत त्या पैशातून आपल्याला सन्मान निधी, पेन्शनचा निधी, कोणतंही नाव द्या, आम्हाला काही अडचण नाही. मुख्यमंत्री सन्मान निधी काढा, आमदार सन्मान निधी काढा, काही काढा, त्याचा काही आम्हाला हे नाही. परंतु सन्मान निधी, पेन्शन जी आपल्या हक्काची आहे ती मिळालीच पाहिजे. या दृष्टिकोनातून निश्चितपणे मी त्या एका कष्टकरी आईचा मुलगा म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आहे. निश्चितपणे मला जर तुम्ही काल सांगितलं असतं, मला लक्षात नाही, नाहीतर कालच माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मुंबईत होतो आणि हे मुख्यमंत्री संवेदनशील आहे, हळवे मुख्यमंत्री. अनेक प्रश्न त्यांनी ज्या छोट्या मोठ्या गरजा समजण्याचा जो वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, सेवेकरी वर्ग आहे, या वर्गाच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनात अनेक भावना, चांगल्या भावना आहेत. आणि निश्चितपणे याही दृष्टिकोनातून आपण हा प्रश्न राज्याचा आणि केंद्राच्या माध्यमातून कसा सोडवता येईल. केंद्राचा जर होत नसेल तर राज्याच्या माध्यमातून, राज्य अजूनही आपलं बऱ्यापैकी आहे, असं काही राज्य आपलं नाही. आणि ते तर तुम्ही केलेल्या कामाचे तुम्ही पैसे मागता. त्याच्यामुळं निश्चितपणे पूर्ण वेळ तुमच्या सोबत असेल एवढंच आता या ठिकाणी बोलतो. आणि राऊतसाहेब आणि तुमच्या सर्व लोकांचं अभिनंदन करतो की आपण आपल्या मनामध्ये जो जोश आहे, जो उत्साह आहे, तो असाच माता महाकालीचे हे चंद्रपूर नगर, हे चंद्रपूरचं नगरी शक्तीदायिनी माता महाकालीची आहे. सेवा करणारा बाबा आमच्याच आहे. शक्तीचं प्रतीक असलेल्या वाघाचं आहे. आणि ऊर्जा, सगळ्यात जास्त ऊर्जा निर्माण करणार हे शहर चंद्रपूर शहर आहे. त्या शहरातल्या या सर्व लोकांना, तुम्हाला सर्वांना माता महाकाली दीर्घायुष्य देव, उत्तम आरोग्य देव ही प्रार्थना करत
तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला आणि या सन्मान मी माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत विसरणार नाही आणि या सगळ्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांमध्ये मी तुमच्यातलाच एक बनून काम करेल एवढं या ठिकाणी बोलतो. आज आपली रजा घेतो. वह परवरदिगार, वह परमात्मा, वह भगवान बुद्ध हम सभी को अच्छी बुद्धि दे, ऐसे प्रार्थना के साथ ही आपण सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळीला नमन करतो. मातृशक्तीला विशेष नमन करतो. माननीय कमांडर साहेबांना सुद्धा विशेष नमन करतो. आणि आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहे माननीय श्री नरसिंहराव साहेब, त्यांना सुद्धा विशेष नमन करतो. 81 वर्षाचे वय आहे आणि आज या ठिकाणी माननीय कमांडर साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले. आपण सर्वांना नमन, आपण सर्वांना वंदन. कमीत कमी शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार, काही थोडक्यात बिलकुल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी मार्गदर्शक आमचे मुख्य मार्गदर्शक माननीय कमांडर साहेब या ठिकाणी आपला मार्गदर्शन करतील. मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्याला 2-3 संदेश या ठिकाणी देऊ इच्छितो. आम्ही कशासाठी आलो? पहिला क्रमांकाचा जो विषय आहे तो आहे की आपण सर्वांनी चंद्रपूरच्या टीमने 31 जुलैचा जो दिल्लीचा आंदोलन सफल केला त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आपण सर्वांना खूप खूप नमन, खूप खूप वंदन. नंबर 2, असे काही आमचे बंधू आहेत जे आमचे विछुडलेले आहेत, जे विसरून गेले होते किंवा आतापर्यंत संघटनेमध्ये न होते, त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी शोधण्यासाठी आलो की कोण कोण लोक आहेत, असे कोण कोण हिरे आहेत, त्यांना सुद्धा शोधण्यासाठी कमांडर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तिसरा संदेश की आपल्याला बिलकुल हताश, निराश, उदास व्हायचा काम नाही. आपला काम 100% होणार आहे. आणि ही जी भूमी आहे ऊर्जावान भूमी आहे, ऊर्जा देणारी भूमी आहे चंद्रपूरची भूमी. या ठिकाणी मातेश्वरीचा आशीर्वाद घेण्यासाठी माननीय कमांडर साहेब या ठिकाणी आलेले आहे. काही चिन्ह दिसत आहे, काही शुभ संकेत दिसत आहे की आपला काम लवकर होणार. आजपर्यंत आपला काम का झाला नव्हता त्याचे एक मुख्य कारण असं आहे की वेगळे वेगळे संघटन जे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी मध्ये वेगळे वेगळे संघटन आहे, हे वेगवेगळे मागण्यासाठी लाभ देत होते. हे आपले नागपूरचे लोक आहे की नाही, यांना काय म्हणावं, हे फक्त 3000 रुपयासाठी मागणी करत होते. मला 3000 रुपये देऊन टाका, संपला, जास्ती आम्हाला नको आहे. और 3000 रुपये बिना महंगाई भत्ताचे तुम्ही जर मागत असेल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. काही सेंट्रल ट्रेड युनियनचे असे लोक आहे की ते 9000 रुपये प्लस डीए मागत होते की मला 9000 रुपये द्या आणि त्याच्या सोबत डीए पण द्या. आपली मागणी अत्यंत रास्त होती की 7500 रुपये प्लस डीए. माननीय कमांडर साहेबांनी सिद्ध करून दिलेले आहे की आमची मागणी आमचे पेन्शन फंडचे व्याजातून पूर्ण होऊ शकते. आणि तो सिद्ध केलेला कागद, सिद्ध केलेली मागणी माननीय कमांडर साहेबांनी 7500 रुपये प्लस डीए हे सरकार समोर ठेवलेली आहे. त्याच्यावर चिंतन म्हणून चालू आहे. 2दा प्रस्ताव वापस गेले, 2दा पुन्हा आले, नवीन प्रस्ताव बनण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि हे मोदी सरकार आहे केव्हा ही घोषणा करू शकते हे लक्षात ठेवा. 1 दिवसामध्ये सुद्धा घोषणा करू शकते. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहे. पण तरी आपल्याला सतर्क राहायचे आहे. आपल्याला पूर्ण कंबर कसून कुठल्याही आंदोलनासाठी तयार राहायचे आहे. एकदा कमांडर साहेबांचा कॉल आला की लगेच आपली तयारी 2 तासाची आत झाली पाहिजे. ते ईपीएफ ऑफिसला कुलूप लावण्याचे काम असो की कोणतेही आंदोलन असो, तर आपली मागण्या अंतिम टप्प्यामध्ये आहे हे सुनिश्चित आहे. माननीय कमांडर साहेबांनी आता जो दिल्ली दौरा केला होता त्यामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे जे ईपीएफ चे चेअरमॅन आहे माननीय श्रम मंत्री महोदय त्यांच्याशी चर्चा झाली. सीपीएमसीचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची सुद्धा चर्चा झाली. आणि नंतर निर्मला सीतारामनची चर्चा झाली. जे एडिशनल एक्सपेंडिचरची सिक्युरिटी आहे त्यांची सुद्धा चर्चा झाली. पूर्ण चर्चेचा क्रम पूर्ण झालेले आहे.
कमांडर साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अगोदर सांगितलं होतं की आमचं काम 31 ऑगस्ट पर्यंत झालं पाहिजे, पण जेव्हा हे सर्व प्रक्रिया पाहिली तर कमांडर साहेबांनी माननीय निर्मलाताई जे आपले सीतारमणजीचे रिक्वेस्ट प्रमाणे 15 दिवसाची आणखी सांगितलं की काय हरकत नाही, 15 दिवस आम्ही वाट पाहण्यासाठी आणखी तयार आहे. म्हणून आज 15 सप्टेंबरला ती मुदत संपत आहे. माननीय कमांडर साहेब संपर्क मध्ये आहे. 1-2 दिवसामध्ये मागण्या जर मंजूर झाले नाही, पुढचा ऍक्शन प्लान कमांडर साहेबचा तयार आहे, जेणेकरून नाक दाबाची सरकारची तर तोंड उघडलंच पाहिजे. त्याच्याकरता माननीय कमांडर साहेबांनी पूर्ण तयारी केलेली आहे. आणखी एक संदेश आम्ही तुम्हाला द्यायला आलो की तुम्ही एकटच चंद्रपूरचे लोक एकटच नाही, तुमच्या सोबत पूर्ण भारतवर्ष आहे. अंडमान निकोबार द्वीप समूहला आपलं संघटन आहे, आसामला आपलं संघटन आपलं आहे, गोवाला आपलं संघटन आहे आणि जम्मू काश्मीरला सुद्धा आपलं संघटन आहे. तुम्ही एकटेच नाही, आता आपला विजय सुनिश्चित आहे. आणखी काही गोष्टी आहे मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो. या चर्चेतून काय काय झालं कमांडर साहेब बोलतील. पुष्कळ से हायर पेन्शन वाले केसेस आहे, लक्षात घ्या. हायर पेन्शन साठी ज्या लोकांनी अर्ज केलेला आहे त्यांची अर्ज जे एक्सेप्टेड एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांचे अर्ज त्यांनी काही मंजूर केलं नाही, अप्रुव्हल दिला नाही. त्याचे एक कारणच आहे, नरसिंहराव सर आपल्याला सांगतो, त्याच्या कारण बाकी जे हाय पेन्शन वाले आहेत त्यांनी सुद्धा लक्ष देऊ नका. त्याच्या कारणच आहे की एक्सेप्टेड ट्रस्टचे बद्दल एक क्युरी आली होती, म्हणून त्याने सर्वांचे अर्ज थांबवून ठेवलेले आहे. या मीटिंग मध्ये कमांडर साहेबांनी स्पष्ट केलं की तुम्ही 15 दिवसाच्या आतमध्ये सर्क्युलर करा आणि तो हेड ऑफिस वरून EPF चे सर्क्युलर निघणार आहे. एक्सेप्टेड ट्रस्टचे जितके अर्ज आहे ते सर्वचे सर्व अप्रूव्ह होऊन EPF कडे जाणार आहे. बुक ऍडजस्टमेंट साठी कमांडर साहेब प्रयत्न करत आहे, याची बुक ऍडजस्टमेंट झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या पैसे भरायचे काम करणार पडणार नाही. आणखी एक कमांडर साहेबांनी मागणी ठेवली हाय पेन्शनची बद्दल. ही मागणी अशी आहे की कमीत कमी 15 दिवसाची मुदत जितके एक्सेप्टेड ट्रस्ट वाले आहे ज्यांनी अर्ज पेंडिंग ठेवलेले आहे 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी सर्वचे सर्व अर्ज अप्रूव्ह करून आणि CPFC कडे पाठवले पाहिजे. या सर्व गोष्टीचे बद्दल कमांडर साहेबांनी स्पष्ट भूमिका ठेवलेली आहे. त्याच्यावर चिंतन म्हणून सुरू आहे. असं वाटते 2-4 दिवसामध्ये एक्सेप्टेड ट्रस्टचे बद्दल सर्क्युलर येईल आणि जेणेकरून हे सर मार्गी लागतील. राहिला प्रश्न मिनिमम पेन्शनचा, कमांडर साहेब तुम्हाला सांगतील की काय त्या ठिकाणी काय कारवाई सुरू आहे. मित्रांनो, शेवटी मी आपल्याला की आता काय करायचे, आपल्याला तुमच्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आता काय करायचे. लक्ष द्या. आपण आपल्याला वाटतो की गाव आपण काय करू शकतो, आपण म्हातारे आहे, आपल्या हातातून काही होत नाही. हे सर्व गोष्टी बाजूला ठेवून द्या. तुम्हाला माहिती असेल आदमी और घोड़ा कभी बूढ़ा नहीं होता है. आपण व्रत नाही, कंबर कसून तयार रहा. आणि हा संदेश या चंद्रपूरची भूमीतून गेला पाहिजे. याची मीटिंग हे सरकारला अंतिम चेतावनी आहे. 15 सप्टेंबर संपला, उद्यापासून नवीन संकल्प कमांडर साहेबांच्या नेतृत्वामध्ये, जेणेकरून आपल्या मागण्या मंजूर झाल्याच पाहिजे. आपण सत्य आपल्या सोबत आहे, धर्म आपल्या सोबत आहे आणि इतका मोठा संघटन आपल्या सोबत आहे, परमात्माची शक्ती आपल्या सोबत आहे, मोठे मोठे लोकांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे, माननीय कमांडर साहेबांच्या नेतृत्व आपल्या सोबत आहे. या ठिकाणी चंद्रपूरची जी टीम आहे असे चांगले चांगले हिरे आमच्या सोबत आहे. आमचा विजय सुनिश्चित आहे, याच्यामध्ये बिलकुल अजिबात शंका कुशंका आपल्याला करायची नाही. मित्रांनो, एक शेवटच्या उदाहरण, पुष्कळशा गोष्टी आहेत तुमचे संवाद साधायचे होते, वेळ कमी आहे. माननीय कमांडर साहेबांना भाषण करायचे आणि पुन्हा इथून मनगुंटीवार साहेबांना भेटण्यासाठी सुद्धा जायचे आहे. त्यांच्या निरोपाला या मी तुम्हाला भेटू इच्छितो. या कार्यक्रमातून तुम्ही या, तिथे सुद्धा जायचे आहे. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत सुद्धा बोलणे सुरू आहे. कदाचित आज किंवा उद्यामध्ये वेळ भेटू शकते.
हे सर्व गोष्टी माननीय कमांडर साहेब करत आहे, त्यांचे प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो। आणि शेवटचा संदेश तुम्हाला सांगू इच्छितो, काय असते, एखादा व्यक्ती असतो, तो कुठेतरी टीव्ही पाहत असतो, टीव्ही मध्ये मग्न आहे आणि या कोपऱ्यातून कुठेतरी आगीचा धूर दिसतो। एखादा व्यक्ती जातो, त्याला सांगतो की दादा तुमच्या घरामध्ये आग लागलेली आहे। ते सांगतो कुठे लागली, ते म्हणतात ते कोपऱ्यात लागली, टीव्ही पाहणे बंद करा। हा मनुष्य जातो आणि लगेच आग बुझवण्याचा प्रयत्न करतो। तेच आपल्याला करायचे आहे। आज EPF ने आपल्या घरामध्ये आग लावलेली आहे। आग लावली की आपण काय करतो, काही लोक जोराजोराने बोलतात आग लागली अख्ख्या गावामध्ये। काही लोक पाणी आणण्याचा प्रयत्न करतात, पाणी टाकतात, आग बुझवण्याचा प्रयत्न करतात। काही लोक देवाजवळ प्रार्थना करतात की आग लवकर विझली पाहिजे। अशाच प्रकारचा काम आपल्याला करायचे आहे। ज्या लोकांचे कडून काही होत नाही त्यांनी त्या परमात्मा प्रार्थना करावी। असे म्हणतात की परमात्मा जवळ एकच अनुदान आहे, तो सांगतो फक्त तथास्तु। काय सांगतो, तथास्तु। एक नारा लावायचे आपल्याला, मी म्हणेल हमारा EPS 95 आंदोलन सर्वांनी म्हणायचे सफल हो सफल हो सफल हो। दोन्ही हात वर करून पहिला काम आपल्याला हे करायचे आहे, हमारा EPS 95 आंदोलन। जोराने म्हणा आपला आवाज त्या परवरदिगार पर्यंत, परमात्मा पर्यंत पोहोचला पाहिजे। जो दोन्ही हात वर करून म्हणा सफल हो सफल हो सफल हो। हमारा EPS 95 आंदोलन, हमारा EPS 95 आंदोलन। तो पहला काम आपल्याला जे करायचे आहे तो हा आहे की परमात्मा आमचा काम लवकर झाला पाहिजे। मग देव तिथून सांगतो सफल हो सफल हो सफल हो, मग आपलं आंदोलन सफल होणार। हे पहिला काम आहे। जे लोक चलू शकतात, जे बोंबलू शकतात, विजवू शकतात, असे प्रतिभाशाली लोक हे समोर आले पाहिजे। जे सामान्य लोक आहेत त्यांना काही समाजाशी घेणे देणे नसते, प्रतिभाशाली लोकांना समाजाशी घेणे देणे असते। ज्यांच्या जवळ प्रतिभा आहे त्यांनी आपले प्रतिभाशाली समोर लोक आले पाहिजे आणि जे मूर्छित पडलेले लोक आहेत त्यांना उठवलं पाहिजे, त्यांना जगवलं पाहिजे, जागृत केलं पाहिजे। म्हणून जे प्रतिभाशाली लोक आहेत ते पुढे आले पाहिजे, कमांडर साहेबांची साथ दिली पाहिजे। काही लोकांना नरसिंहाराव मी आपल्याला विनंती चरणामध्ये विनंती करतो, काही आमचे MSCB चे लोक ते सांगतात EPSC पेन्शन से आपलं काही घेणं नाही, PR 624 होणार आहे। अरे जेव्हा PR 624 होईल त्यावेळी तुम्हाला 2 पेन्शन भेटतील, एक EPS 95 ची मिनिमम पेन्शन भेटेल आणि दुसरा तुम्हाला PR 624 ची पेन्शन भेटेल। त्याच्यामुळे त्या लोकांना तुम्ही थांबवू नका, त्यांना सांगा जे काही आंदोलन असेल तुमच्या ओल्ड पेन्शन साठी असो, PR 624 साठी असो, आज सर्व पेन्शनर्सला एकत्रित येण्याची अत्यंत आवश्यकता आहे। त्याच्यामुळे कृपा करून त्यांना थांबवू नका, त्यांना EPS आंदोलन मध्ये भाग घेऊ द्या। PR 624 जेव्हा लढा द्यायचं काम पडेल त्यावेळी माननीय कमांडर साहेब आपल्या सोबत राहणार, हे लक्षात ठेवा। म्हणून आज आपले जे प्रतिभाशाली लोक आहेत ते समोर आले पाहिजे, त्यांनी सर्वांना लढामध्ये माननीय कमांडर साहेबांचा साथ दिली पाहिजे। आज तुम्ही पहा, मी पुढच्या सूत्र विसरून गेलो, तुम्हाला सांगतो विषयांतर झाला होता। माननीय कमांडर साहेबांच्या नेतृत्व मध्ये 2-3 गोष्टी चांगले घडले। पहिली गोष्ट चांगली अशी घडली की सेंट्रल ट्रेड युनियन जे वेगळी मागणी करत होता, आता जितके सेंट्रल ट्रेड युनियनचे लोक आहेत सर्वचे सर्व 9,000 रुपयाची मागणी करत आहे। म्हणजे 7,500 प्लस DA त्यांनी असा कान न पकडता असा कान पकडलेला आहे। आणि 24 जून 2024 ला निर्मला सीतारामन सोबतची मीटिंग झाली सेंट्रल ट्रेड युनियनची, त्यांनी सर्वांना एक मुखाने मागणी केलेली आहे की आम्हाला 9,000 रुपये पेन्शन द्यावी। हा जो लढा आहे त्याच्या पूर्ण श्रेय कमांडर साहेबांना जातो की जितके सेंट्रल ट्रेड युनियन आहे हे सर्वचे सर्व पेन्शनचे मुद्द्यावर एकत्रित आलेले आहे। आज माननीय कमांडर साहेबांच्याकडे इंटकचे जनरल सेक्रेटरीचा पत्र आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो। BMS चे जनरल सेक्रेटरीचा पत्र आहे, हिंद मजदूर सभाचे जनरल सेक्रेटरीचे पत्र आहे। कमांडर साहेब इतके पुढे गेलेले आहे, त्यांच्या नेतृत्व तुमचे सर्वांचे आशीर्वाद
साहब आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। जोराने म्हणायचे दोन्ही हात वर करून, कमांडर साहब आगे बढ़ो, जोराने म्हणा दोन्ही हात वर करून दादा, कमांडर साहब आगे बढ़ो। आता आपण फक्त बोलून दाखवला, चलण्याचे काम पडणार तेव्हा चंद्रपूर वरून 28 लोक जातील, त्यांचे पाय धुवून आपण पिल्ला पाहिजे, असा प्रकारचे नाही। एकदा आवाज आली की कमांडर साहेबांच्यासाठी आम्ही जे असेल ते करण्यासाठी तयार आहे। मी म्हणेल प्राण जाय पण सर्वांना म्हणायचे वचन न जाई। काय म्हणायचे? वचन न जाई। प्राण जाय पण, प्राण जाय पण, प्राण जाय पण। आपले सर्वांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, आपले जे आयोजक आहेत त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, आपल्याला कमांडर साहेबांच्या वतीने वचन देतो, आमचा विजय सुनिश्चित आहे। लवकरात लवकर तुम्हाला चांगली बातमी केव्हाही होऊ शकते, उद्या सुद्धा येऊ शकते, मात्र कंबर कसून सुद्धा याच्यासाठी सुद्धा तयार राहा, इतकंच निवेदन करतो। सर्वांच्या चरणामध्ये नमस्कार करतो, मातृशक्तीला विशेष नमस्कार करतो। इतका सांगून सर्वांना खूप 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 परमात्माचा आशीर्वाद देतो। आपला एक आणखी सूचना आहे छोटीशी, लक्षात घ्या। छोटी सूचना मात्र त्याच्या मागे बरंच काही लपलेलं आहे। हा जो टी शर्ट आहे की नाही, हे आमची रोजीरोटी आहे, लक्षात ठेवा। हे तुम्हाला पेन्शन मिळवून देणार आहे। जेव्हा आम्ही श्रम मंत्रालयामध्ये जातो, टी शर्ट दिसली की लगे अरे ते टी शर्ट वाले त्यांना बोलवा। एखाद्या तुमच्या भागामध्ये कोणी मंत्री महोदय आले ते म्हणते ते टी शर्ट वाले त्यांना बोलवा। आणि मी कमांडर साहेबांना टी शर्टला इतका महत्व वाढवून दिलेलं आहे। तुम्हाला विनंती आहे 150 रुपये खर्च करा, 150 रुपये शर्टची सिलाई सुद्धा होत नाही, 150 मध्ये टी शर्ट घ्या। आणि आज लक्षात घ्या, आज इतके लोक तुमच्या टी शर्ट मध्ये दिसली असतील तर एक वेगळाच चित्र व्हायला आलं असतं। तुम्ही एखाद्या खासदाराकडे जायच्या 50 लोक टी शर्ट मध्ये आहे, लोक तुम्हाला पाहतात का कोण लोक, त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे टी शर्ट विकत घ्या, पैसे नसतील कोणाकडून उसने घ्या, टी शर्ट घेऊन जा। हे आपले निष्ठावान सदस्याची निशाणी आहे। मी एनएससीचा सदस्य आहे, हे पहिली निशाणी आहे। बाकी 120 रुपये नंतर इतकंच बोलतो। सर्वांना पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून माझी वाणीला विराम देतो। जोश न ठंडा पड़ने पाए कदम बढ़ा कर चल, जोश न ठंडा पड़ने पाए कदम मिला कर चल, मंजिल तेरे पद चूमेगी आज नहीं तो कल, मंजिल तेरे पद चूमेगी आज नहीं तो कल। धन्यवाद सर्वांना।